गुरुसेवा ही इथून केली पाहिजे, अगदी हृदयापासून आपण गुरुसेवा केली पाहिजे. कारण ज्यावेळी आपण ती सेवा करतो त्यात जरी आपल्याला शारीरिक कष्ट होत असतील, मानसिक कष्ट होत असतील, तरी आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की गुरुने आपल्याला तो दिलेला व्यायाम आहे. आपलं आषाढभूत मन जे आहे ते इकडे तिकडे फिरत असतं, रिकामं मन इकडे तिकडे फिरत असतं. त्या मनाला एका सकारात्मक विचारातून, सकारात्मक ऊर्जेमध्ये परावर्तित कसं करता येईल यासाठी गुरु वेगळ्या प्रकारची सेवा देतात. मग ती हलकी फुलकी पण असते. हलकी फुलकी ज्यावेळी सेवा मिळते तर समजून जायचं की गुरुनं आपल्यावर आलेला जो माझ्या मनावर आलेला गंज आहे तो बहुतेक काढून टाकायचा आहे. आपल्याला वाटत असतं मी प्रवचनकार आहे, मी साहेब आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे. गंमत आहे बघा, आपण कोणी असू दे पण आईच्या दृष्टीनं आपण कोण असतो? डॉक्टर असतो, वकील असतो, प्रवचनकार असतो, महाराज असतो? नाही, तिच्यासाठी तिचं मूल असतं ते. आणि तिला एकच ध्यास असतो की माझं मूल घडलं पाहिजे, माझ्या मुलामध्ये प्रगती झाली पाहिजे, माझ्या मुलानं नाव केलं पाहिजे. गुरुही तसंच आहे. म्हणून तर गुरुना माऊली म्हणतो ना आपण. गुरु ही आपली आई आहे. बाप तर आहेच, कारण आईच्या लाडामुळे मूल फुकट पण जात असतं. बाप बरोबर धाक देतो, म्हणून गुरुना मायबाप म्हणतात. तर मायबापाची भूमिका करत असताना त्यांच्या पुढे एकच ध्यास असतो की माझ्या या शिष्यामध्ये जे काम, क्रोध, मद, मत्सर, मोह आणि माया विकार आहे ते क्षीण झाले पाहिजे.